नमस्कार. रिअल फॅक्ट बाय मी या माझ्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आजचा विषय आहे, तुम्ही तुमच्या ब्रेनशी कधी सुसंवाद साधला आहात का? हो, थोडंसं ऐकायला तुम्हाला वेगळं वाटेल, पण एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि अजून कुणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर इथे मी माझं स्वतःचं एक उदाहरण देते. माझ्या घरची फरशी पुसण्यासाठी जी माझ्याकडे एक स्टिक होती, ती फार जुनी झाली होती, म्हणून ती आणि खराब पण झाली होती. मग मी ती ठेवून दिली आणि दुसरी घेऊन आले नवीन. तर दुसऱ्या स्टिकने मी ज्यावेळी फरशी पुसायला सुरुवात केली, त्यावेळी माझ्या लक्षात आलं, अरे ही स्टिक तर खूप वजनाला जड आहे. माझी जुनी स्टिक खूप छान होती, अगदी हलकी होती आणि सहज मी सगळ्या फरशा पुसून काढत होते. पण या स्टिकने माझे हात अक्षरशः दुखायला लागले फरशापासून झाल्या की. मग मला वाटलं, आपण चुकीची गोष्ट निवडली आहे, किंवा पहिली जशी होती तशीच आणायला हवी होती. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आता यावर काही इलाज नाही. एकतर ती आपण स्टिक वापरायला सुरुवात केली, त्यामुळे तो दुकानदार बदलून पण देणार नाही, किंवा आता ही एकदा नवीन आणली म्हणजे कमीत कमी वर्षभर कसं तरी काढायलाच हवं या स्टिकने. त्यामुळं नाईलाज असतो, मी परत त्याच स्टिकनी फरशी पुसायला सुरुवात केली. ज्यावेळी मला सुरुवातीला मी फरशी पुसायला घेतली, त्यावेळी माझ्या दोन्ही स्टिकमधला फरक माझ्या लक्षात आला की ती स्टिक वजनाला खूप हलकी होती. हे पूर्ण माझ्या माइंडमध्ये फिट झालं होतं. आणि दुसरी गोष्ट अशी की आता जी मी स्टिक आणली ती खूप जड आहे आणि त्यामुळे माझे हात दुखत आहेत. ज्यावेळी मी माझ्या ब्रेनला सांगितलं की बाबा ह्याच स्टिकवर तुला वर्षभर काम करायचं आहे, ह्याच स्टिकने तुला पूर्ण घरातल्या फरशा पुसायच्या आहेत, यावर कोणतंच सोल्युशन नाही, तेव्हा आपोआपच मला सवय लागली आणि माझे हात पूर्णपणे दुखायचे बंद झाले. हे कशामुळे शक्य झालं? तुम्ही तुमच्या ब्रेनला सांगितला, तुमच्या ब्रेनशी तुम्ही संवाद केलात की बाबा ही स्टिक किती जरी जड असले, माझे किती जरी हात दुखले, तर मला हीच स्टिक वापरून मला वर्षभर फरशी पुसायची आहे. तेव्हा तुमचा ब्रेन इथे ॲक्टिव्ह होतो आणि तो त्या दृष्टिकोनातून मार्गाला सुरुवात करतो की बाबा याच स्टिकने तुम्हाला सर्व फरशा घरातील पुसायच्या आहेत आणि यापुढे कोणतंच ऑप्शन नाही. हात दुखले का किंवा नाही दुखले का, तुम्हाला किती पण त्रास होऊ दे, पण वर्ष असंच काढायचं आहे. ज्या वेळेला ब्रेन ही गोष्ट आत्मसात करतो किंवा ॲक्सेप्ट करतो, त्यावेळी तो ॲक्टिव्ह व्हायला सुरुवात होतो आणि अक्षरशः 1-2-3 वेळा माझी फरशी पुसून झाल्यानंतर माझे हात दुखायचे पूर्णपणे बंद झाले. हा फरक मला का जाणवला? तर माझी पहिली स्टिक हलकी होती आणि दुसरी स्टिक जड होती म्हणून जाणवला. समजा माझ्याकडे पहिल्यापासून तशी जड स्टिक असती तर मला या गोष्टीचा कधी प्रॉब्लेम आलाच नसता किंवा माझे हात दुखलेच नसते. कसं आहे, तुम्ही ज्या ब्रेनशी संवाद जो साधला, त्यावेळी तुम्ही तुमच्या ब्रेनला वॉर्निंग दिला की बाबा ह्याच स्टिकने तुम्हाला वर्षभर काम करायचं आहे, आणि मग तुमचे हात आपोआपच दुखायचे कमी झाले. तुम्हाला जी गोष्ट आत्मसात करायची आहे त्या पूर्ण सूचना तुम्ही त्या ब्रेनला द्यायला सुरुवात करा. एखादी गोष्ट तुम्हाला हवीच आहे, एखादी इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे, तर त्या ब्रेनला तुम्ही सतत सांगत राहा, मला हे नाही हेच करायचं आहे, मला असं नाही असंच करायचं आहे आणि मी त्या मार्गाने जाणार आहे. ब्रेन तुमचा ॲक्टिव्ह व्हायला लागतो आणि तुम्हाला नवनवीन मार्ग दाखवायला सुरुवात करतो. तर नक्की ही ट्रिक तुम्ही वापरून बघा. एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल तर पूर्ण पॉझिटिव्हली तुम्ही तुमच्या ब्रेनशी संवाद साधा, मला ही गोष्ट हवीच आणि मी ही गोष्ट करून दाखवणारच आहे. भलेही मला आयुष्यात कितीही अडथळे येऊ देत, पण मला इथंपर्यंत पोचायचं आहे. ज्यावेळी तुम्ही तुमच्या ब्रेनला ही गोष्ट सांगाल, त्यावेळी ब्रेन तुमचा ॲक्टिव्ह होतो आणि तुम्हाला नवनवीन मार्ग दाखवायला सुरुवात करतो आणि तुम्ही त्या दिशेने आपोआपच जायला सुरुवात होता आणि एक ना एक दिवस तुम्ही त्या गोष्टीत यशस्वी होता. नक्की करून पहा. तुमच्या ब्रेनशी संवाद साधा. तुमच्या मनाची इच्छाशक्ती प्रचंड आहे, तुमच्या मनाशी पण संवाद साधायला शिका. आणि अशाच नवनव्या गोष्टी शिकण्यासाठी माझं पेज फॉलो करा. माझ्या चॅनेलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करायला पण विसरू नका. धन्यवाद.